हे घर फुटताना माझ्या डोळ्यानं नाही बघवणार मला। पण तुमच्यामुळे घर तुटतंय असं कोणी सांगितलंय तुम्हाला? हे बघा, जाऊबाईंचं बोलणं तुम्ही इतकं मनावर घेऊ नका। हा, पर त्यासनी तसंच वाटतंय। मी तुझ्यात आणि त्यांच्यात कधी बी दुजाभाव केला नाही, का रानाने सूरज मध्ये दुजाभाव केला नाही। जे बरोबर ते बरोबर, जे चूक ते चूक म्हणत आले, एवढंच। हो, मला माहिती आहे, पण त्यांच्या बोलण्याचं तुम्ही इतकं वाईट का वाटून घेताय? त्यांचा स्वभावच तसा आहे, तुम्हाला माहिती आहे ना। हा, बांधा श्रीपती दादा हे। नको, नाही पोरी, मला काय बी म्हणू दे, त्याचं काय नाही वाटत। पर हे घर तुटताना माझ्या डोळ्याने नाही बघवणार। रानाला काय वाटेल ह्याचा विचार करून नुसतं डोसकं फुटायला लागले बघ माझं। गोदाक्का, मग उलट दुःखाच्या प्रसंगी तुम्ही आमच्या सोबत इथे असायला हवं ना। राणाजींचं कसं होईल तुम्ही गेलात तर? निदान त्यांचा तरी विचार करा, त्यांना कोण सांभाळणार आहे? तू सांभाळशील त्याला, पर मला जाऊ दे बाई, मला अडवू नकस। बरं ठीक आहे, मग एक काम करा, आता तुम्ही जाता जाता ना मलाही माझ्या माहेरी सोडा, आपण सगळेच हे घर सोडून जाऊया। चला, जाणार आम्ही बी जाणार। जाताय ना, उचला बरं हे। चला अंजली, आजवर तुम्ही हे सगळं घर सांभाळलं। तुम्ही फक्त राणाजींचीच नाही, माझी आई आहात। तुम्ही तसं सोडून गेलात तर आम्ही एकटे पडू। एकदा राणाजी पोरके झाले, आता दुसऱ्यांदा करू नका। अंजली,